जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2024च्या निकालाबाबत माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सेकंड इयर BCom 2024 पॅटर्नचा निकाल हा जाहीर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी MCOM पार्ट फर्स्ट, MCOM पार्ट सेकंड 2019 पॅटर्नचा निकाल जाहीर केला. तसेच MCOM भाग 1 2025चा निकाल देखील विद्यापीठाने मागच्या 2 दिवसापूर्वी जाहीर केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला SYBA 2024 पॅटर्नचा निकाल देखील तुम्हाला ऑनलाईन जाहीर झालेला दिसून येईल. बाकीच्या अभ्यासक्रमाचे निकाल पुढील आठवड्यात विद्यापीठामार्फत टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे निकाल हे 30 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. MCOM भाग सेकंडचा निकाल देखील शनिवारपर्यंत जाहीर होऊ शकतो किंवा झाला तर आज पण होऊ शकतो. अदरवाईज मंडेलाच तो जाहीर होण्याची शक्यता आहे. जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला, टेलिग्राम चॅनलला, इंस्टाग्रामला, त्याचबरोबर आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला देखील आपण हे मेसेज फॉरवर्ड करत असतो. तर संबंधित विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पद्धतीने सर्व मेसेज आणि व्हिडिओ नक्की बघत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, नॉन NEP टू NEPचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. तसेच PRN व्हॅलिडिटीचे जे विद्यार्थी BA, BCom, BScला होते त्यांचा देखील निकाल जाहीर झालेला नाही आहे. महाविद्यालयाला बहुतेक विद्यार्थी येतात, म्हणतात आम्ही PRNचे पेपर एप्रिलमध्ये दिलेले आहे, त्याचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. तर तो निकाल पण लवकर जाहीर होतील. आता फक्त SY आणि TY BSc कम्प्युटर सायन्सचा PRN व्हॅलिडिटी ओव्हरचा N+2+1चे जे परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर 2026चे जे पेपर एप्रिलमध्ये झालेले होते त्यांचे निकाल हे विद्यापीठाने जाहीर केलेले आहे. बाकी SY आणि TY BCom, TY BA, TY BSc यांचा PRN व्हॅलिडिटीचा निकाल जाहीर झालेला नाही. तो देखील लवकर जाहीर होईल. जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती तर आपण शेअर करणारच आहे. तुम्ही देखील काळजीपूर्वक पद्धतीने ते मेसेज बघत चला. परीक्षेबाबत काही अडचणी असली तर नक्की चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्ही विद्यार्थी मित्रांनी ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले त्याच्या पुढच्या अभ्यासक्रमाचे प्रवेश हे लवकर चालू झालेले आहे. आपण प्रवेश घेण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. ज्या विद्यार्थ्यांच्या निकालात फेल ATKT आलेला आहे ते विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रवेश घेऊ शकता. ज्यांच्या निकालात फेल आलेला आहे ते विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. एकतर त्या विषयात पास पाहिजे, त्याचा CGPA SGPA आला पाहिजे. अदरवाईज फेल ATKT जरी आला तरी तो विद्यार्थी पुढच्या वर्गात सहज प्रवेश घेऊ शकतो. पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला अगोदरच्या वर्गामध्ये किमान 50% क्रेडिट हे मिळाले पाहिजे. विदाऊट 50% क्रेडिट मिळाले नाही तर तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश घेता येणार नाही आहे. तर काळजीपूर्वक पद्धतीने आपण प्रवेश घेत असताना काळजी घेतली पाहिजे की आपली 50% क्रेडिट पूर्ण झाले पाहिजे. तुम्हाला TYला प्रवेश घेण्यासाठी फर्स्ट इयर कम्प्लीटच पाहिजे आणि सेकंड इयरला किमान तुम्हाला 50% क्रेडिट तरी भेटले पाहिजे. जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे आणि त्यांनी फर्स्ट इयरचे पण पेपर दिलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरच्या लिंकवर जाऊन फर्स्ट इयरचा निकाल डाउनलोड करा. सेकंड इयरच्या लिंकवर जाऊन सेकंड इयरचा निकाल तुम्ही बघू शकता. कारण TYला तुम्हाला प्रवेशासाठी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असे दोन्ही निकाल तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती जर का व्हिडिओ करायचा असेल, माहिती पाहिजे नसेल तर नक्की चॅट बॉक्समध्ये माहिती सांगा किंवा तिथे मेसेज टाका की सर आम्हाला याबाबत माहिती द्या. तुम्हाला त्याबाबतचा नवीन व्हिडिओ तयार केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी रिव्हॅल्युशनला अप्लाय केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी आपापल्या लॉग इनमध्ये आल्या का नाही ते चेक करा. कालपासून विद्यापीठांनी SY आणि TY BCom BA ज्यांचे फोटोकॉपीची मुदत संपलेली होती मागच्या 20 जुलैपर्यंत तर त्यांना फोटोकॉपी विद्यापीठांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बाकीच्या फोटोकॉपी टप्प्याटप्प्याने तुमच्या लॉग इनमध्ये ह्या भेटून जातील. त्यामुळं परीक्षेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.